वडी बनवण्यासाठी साहित्य: स्वच्छ धुवून देठ काढून घेतलेली आळूची पानं, आलं, लसूण, ओवा, हिरवी मिरची याचं वाटण, बेसन पीठ 2 वाटी आणि ज्वारीचं पीठ 2 चमचे, मीठ. हे सर्व साहित्य एकत्र घेऊन ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं. मिश्रण बनवताना थोडंफार घट्टच असलं पाहिजे. ह्याच्यात मी माझ्या चवीनुसार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्याचं घट्ट पीठ भिजवून घ्यायचं म्हणजे वड्या सुटणार नाहीत. गरजेनुसार हळूहळू थोडं पाणी घालायचं म्हणजे एकदम पण पातळ होणार नाही आणि सर्व बेसन पिठाच्या गुठळ्या पण मिश्रणात एकजीव होतील. शक्यतो चमच्यानं पीठ भिजवलं तर जास्त तिखट होणार नाही हात. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी पानावर पसरवता येईल एवढंच ते मिश्रण पातळ असलं पाहिजे. जास्त पातळ असता कामा नये. घट्टच असेल तर वडे छान होतात. एकदम सोपी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनटात होऊन जाते. स्वच्छ धुतलेली आळूची पानं घ्यायची आणि आळूचं पान उलटं ठेवायचं आणि त्याच्यावर 1 चमचा पीठ घेऊन व्यवस्थित पसरून घ्यायचं. हाताने मिश्रण पसरून घ्यायचं आणि त्याची व्यवस्थित उरळी करायची म्हणजे वडी सुटली नाही पाहिजे. असं सर्व पानाला मिश्रण लावून घ्यायचं आहे. तोपर्यंत मोदक पात्रात पाणी ठेवू शकता तुम्ही गरम करायला. म्हणजे एकदा सगळ्या वड्यांना मिश्रण लावून झालं की ते आपण त्यात ते ठेवू शकतो. पात्रात बसेल एवढ्या पानांना मिश्रण लावून झालं की त्या वड्या उकडायला ठेवायच्या. आता या वड्या 5 ते 10 मिनटं वाफेवरती शिजू द्यायच्या. तोपर्यंत राहिलेल्या आळूच्या पानांना मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे दुसरी बॅच पहिली बॅच उकडेपर्यंत तयार होईल. पाच मिनटं झाल्यात. आता उकडलं आहे बघूया. नाही अजून उकडलं असलं तर कलर बदलतो वड्यांचा. अजून 5 मिनटांनी चेक करूया. आता वड्या गरम असतील त्यामुळं चिमट्याच्या मदतीने काढून घ्या. अजून आपल्याकडे ज्या मिश्रण लावलेली आळूची पानं आहेत ती त्याच्यात वाफ देण्यासाठी ठेवून द्या. चेक करायचं पात्रात अजून पाणी आहे का. आता या वड्या 15 ते 20 मिनटं गार करायला ठेवायच्या म्हणजे त्याचे काप केले तर त्याचा चुरा होणार नाही. वड्या गार झालेल्या आहेत. त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. तेलात आता कांदा भाजून घेतलेला आहे. त्याच्यात वड्यांचे छोटे छोटे काप घालूया आणि परतून घेऊया. वडी परतून झाल्यानंतर आता त्यात थोडेसे तीळ घालूयात म्हणजे अगदी खमंग होईल.
अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी वडी तयार झाली आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि सांगा कशी वाटते रेसिपी.